कांदा बाजारभाव आणि आवकेनं आज दिलासा दिलेला आहे. अनेक ठिकाणी आवक कमी आहे. विशेषतः गोरेगाव, नगरमध्ये आणि नाशिक जिल्ह्यातही अनेक बाजारात आवक कमी आहे. पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये बाजारभाव कालपासून सुधारलेले आहेत. नमस्कार, ॲग्रो शिवा रील्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार, तारीख आहे 27 जुलै 2026. सर्वप्रथम आपण आवक बघूया. पिंपळगाव 690 गाड्या, लासलगाव 217 गाड्या, चांदवड 200 गाड्या, कळवण नाकोडा 372 गाड्या, त्याच्यानंतर वणी दिंडोरी 50 गाड्या, अभोणा मार्केट 246 गाड्या, निफाड 125च्या पेक्षा जास्त गाड्या, उमराना 550 गाड्या, अंदरसूल 250 ट्रक. निफाड मला असं वाटतं 200 गेलेला आहे नंतर आलेल्या आकडेनुसार. हे सगळे आकडे सकाळी 8 पर्यंतचे आहेत. पुणे बाजारामध्ये पुणे गुलटेकडीत 66 ट्रक दाखल झाले. जनरल मार्केट जे आहे ते वाढलंय, 23, 24, 25 पर्यंत गेलेलं आहे. मीडियम कांदा आणि मुक्कल साईज जातोय 22, 23, 24 पर्यंत जातोय. सुपर जो कांदा जातोय 24 ते 25 रुपये. एक्स्ट्रा कोकोनट 26, 27 रुपये. ॲव्हरेज क्वालिटीमध्ये पण सुधार झाला, 21 ते 22 रुपये. साधारण 1 ते 1.5 रुपयांनी मार्केट टाईट आहे. गोडेगावला आवक कमी आहे. 30,000 गोण्यांची नोंद झाली, नंतर ती 40,000 होऊ शकते असा अंदाज वर्तवला गेलाय. अहिल्यानगरमध्ये 250 ट्रक आवक झालेली आहे. चेन्नईचे बाजारभाव बघूया. 600, 1600 आणि 1300 असे आहेत. 50 गोण्यांचा हा भाव आहे. बेंगळुरूमध्ये आवक 54,000 गोण्या. इथे नवीन कर्नाटकचा कांदा आलेला आहे, इथे 620 बॅग. आणि कुर्नूलचा हैदराबादला नवीन कांदा आलाय 500 बॅग. पण या संदर्भात आपण संध्याकाळी बघूया. वाराणसीमध्ये 17 गाड्या दाखल झालेल्या आहे. आझादपूरमध्ये 62 गाड्या आल्या आहेत आज. नाशिकहून 17 आणि पुण्याहून 37 गाड्या त्यामध्ये आहे. रतलाममध्ये आवक वाढली आहे, 750 ट्रक. तर ही सगळी माहिती आजची आहे. जोडून राहा आणि ताज्या बाजारभावांसाठी किंवा आठवड्याच्या बाजारभावासाठी जॉईनच्या बटनावर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार.